ओके, झाले सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून. येस. ओके, तर आता आपण 5th स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे नेहमीप्रमाणे. येस, विल स्टार्ट फ्रॉम 5th स्टँडर्ड टुडे. स्क्रीन दिसते का सांगा चॅट बॉक्स मध्ये. इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? प्लीज लेट मी नो. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. बघा, आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊया अगोदर. वी हॅव स्टार्टेड द लेसन नेम लाईफ ऑन अर्थ. बरोबर, पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली हा लेसन आपण सुरू केलेला आहे. तुम्ही ऑलरेडी त्याचा काही पार्टचे क्वेश्चन आन्सर सुद्धा लिहिलेले आहेत. मी विचारल्याप्रमाणे तुम्ही ते मला सांगितले सुद्धा आहेत. ओके, तर आपण फर्स्ट पॉइंट कंप्लीट केलेला आहे, फॉर्मेशन ऑफ द अर्थ, हाऊ अर्थ फॉर्म. हे आपण पाहिलेलं आहे, राईट. मग पृथ्वी कशा प्रकारे निर्माण झाली, पृथ्वी पहिले कशी होती आणि आता कशी आहे, दॅट वी हॅव स्टडीड. ओके, की 4.5 बिलियन इयर्स अगो, म्हणजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी काय झालं, एक मोठा हॉट गरम गरम गॅसेसने भरलेला एक मोठा ढग किंवा क्लाउड, आणि धुळीचे कण हे एवढ्या फास्ट स्पीडने आले की त्या सर्क्युलर मोशनमुळे त्यांचे छोट्या छोट्या पोर्शन मध्ये डिव्हिजन झालं. आणि त्या छोट्या पोर्शनला जेव्हा ते कूल झाले तेव्हा त्या सगळ्यांना आपण प्लॅनेट्स असं म्हणतो. ओके, सूर्याच्या भोवती फिरणारे जे काही प्लॅनेट्स आहेत, नेपच्यून, ज्युपिटर, मर्क्युरी, व्हीनस, सॅटर्न, मार्स, आवर अर्थ, युरॅनस, या प्रकारचे जे प्लॅनेट निर्माण झाले ते त्या क्लाउड मुळे निर्माण झाले. ओके, हे आपण पाहिलं होतं. सॉरी, then we have also studied beginning of life on earth. बरोबर, पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मिती कशी झाली. पहिल्यांदा जो सजीव पृथ्वीवर सापडला गेला तो काय होता, युनिसेल्युलर, एक पेशीय होता, ज्याला आपण प्रोटोझोआ असं म्हणतो. बरोबर, आणि प्रोटोझोआ सारखे अॅनिमल्स आपण आपल्या नुसत्या डोळ्याने पाहू शकत नाही, त्याला पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज असते. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. येस, now we are going to start with our third topic, that is the animal world on earth. ओके, बरोबर, लक्षात आहे तुम्हाला. तन्मय आणि केत, आपण एवढा पार्ट पाहिला होता, तुम्हाला लक्षात असेल. येस और नो? इथपर्यंत आपण लेसन कंप्लीट केलेला आहे, राईट. तर आता आपण लेसनचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. चला. The living world on the earth consists of plants and animals. बघा, पृथ्वीवरील जी पूर्ण काही सजीव सृष्टी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण नेहमी पाहत असतो. हिअर वी शॅल टेक इन टू अकाउंट द एनिमल वर्ल्ड. मग इथे या लेसन मध्ये आपल्याला फक्त प्राणी जीवनाचा, प्राण्यांच्या जगाचा विचार करायचा आहे. ओके, द फॉलोइंग आर सम ऑफ द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल. मग आपल्याला सजीवांचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑलरेडी माहिती आहेत. बरोबर, तुम्ही थर्ड फोर्थला सुद्धा शिकला आहात की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स काय काय करू शकतात सांगा मला. हु विल टेल मी what living things can do? Anyone from 5th and 6th standard, anyone can answer this question. What living things do? जे सजीव आहेत ते कोणकोणत्या गोष्टी करतात. What does living things do? Anyone from 5th and 6th standard? अनिकेत, तन्मय. लिव्हिंग एनिमल, लिव्हिंग थिंग्स काय करतात सांगा मला. कोणकोणते कॅरेक्टर्स असतात. दे कॅन मूव्ह, दे कॅन ईट, दे कॅन डू रेस्पिरेट, जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. माझा आवाज येतोय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. माझा आवाज येतोय सगळ्यांना?
ओके, बघा, सगळ्या सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि तो ऑक्सिजन आपण रेस्पिरेशनच्या प्रोसेस थ्रू आपल्या बॉडीमध्ये घेतो. आपण अन्न खातो. ओके, वी ईट, वी कॅन स्मेल, वी कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आपण झाडांप्रमाणे एका ठिकाणी चिकटलेला असतो का? नाही, आपण एका ठिकाणावरून दुसरी ठिकाणी हालचाल करू शकतो, मूव्ह करू शकतो. हे सगळे सजीवांचे म्हणजे लिव्हिंग थिंग्सचे कॅरेक्टर्स आहेत. तर त्यामधला पहिला आपल्याला सांगितलं आहे ॲनिमल्स ब्रीथ. बरोबर, आपण श्वासोच्छवास करतो. येस प्रमिता, विल यू टेल ऑल ऑफ अस अबाउट रेस्पिरेशन? Animals breathe, that is they respire. So will you elaborate something about respiration? How does it carry out? कोणी सांगेल का अजून रेस्पिरेशन बद्दल मला? आपण रेस्पिरेशन करतो की नाही, श्वसन करतो, श्वसनाची प्रक्रिया चालू असते. मग काय असते नक्की, कोण सांगेल? येस, एनीवन? सांगा मला. ओके, रेस्पिरेशन मध्ये आपण कोणता गॅस आत घेतो? आपल्या शरीरात कोणता वायू घेतो आपण? ऑक्सिजन. अँड विच गॅस वी एक्सेल? कोणता वायू बाहेर टाकतो शरीराच्या? कार्बन डायऑक्साइड. ओके, रेस्पिरेशन बद्दल काहीच नाही सांगू शकता तुम्ही? म्हणजे रेस्पिरेशन बद्दल तुम्हाला यायला हवं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस. रेस्पिरेशन झालं नाही तर ॲनिमल्स कांट लिव्ह. आपण जगू शकतो का? तुमचं नाक दाबून ठेवलं तर तुम्ही राहाल का जिवंत? खूप वेळासाठी दाबून ठेवलं तर नाही. Animals move in order to get food or for other purposes. आता मी सांगितल्याप्रमाणे प्राणी हे हालचाल करत असतात. Animals move in order to get food म्हणजे जेवणाच्या, त्यांच्या अन्न पाण्याच्या शोधात किंवा कोणत्याही दुसऱ्या गोष्टीसाठी आपण हालचाल करत असतो. आपण एका ठिकाणी चिकटून राहत नाही. आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो आणि ते आपलं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, Animals of some species lay eggs and their young ones are born out of eggs. काही प्राणी असे असतात जे अंडी घालतात आणि त्यांची पिल्लं ती अंडी फोडून जन्माला येतात. Animals of some other species give birth to their young ones. पण माणसासारखे प्राणी काही असे असतात जे डायरेक्ट त्यांच्या पिल्लांना जन्म देतात. बघा, इथे ॲनिमल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. येस, आता सांगा मला, विच ॲनिमल्स ले एग्स? अंडी देणारे प्राणी कोणकोणते आहेत? येस, विच बर्ड्स अँड ॲनिमल्स ले एग्स? अंडी कोण देतं? कोणाच्या पिल्लांचा जन्म अंड्यांमधून होतो? येस, अंतरा. यस टीचर, कोंबडी, साप. अजून तुम्ही थर्ड आणि फोर्थला शिकला आहात, आठवा. तुम्हाला कावळा, माहित? चिमणी. येस, गुड, व्हेरी गुड. माईक ऑफ करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, फुलपाखरू, नंतर मुंगी यासारखे कीटक सुद्धा अंडी देतात. ओके, अँड विच ॲनिमल गिव्स बर्थ टू देअर यंग वन्स? कोणते प्राणी आहेत ते जे डायरेक्टली त्यांच्या बाळाला जन्म देतात? येस, ओके, डॉग, कॅट, yes, lion, tiger, many animals like this. Okay, so इथे तुमचा लेसन संपलेला आहे. 5th standard we have completed your lesson number 3 also. Okay, so now you have to tell me two characteristics of animals. आता मी तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक्स शिकवले ॲनिमल्सचे, ते तुम्ही मला सांगायचे आहेत. ओके, टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल. कोण सांगणार? ॲनिमलचे कॅरेक्टर आता मी जे शिकवले ते फक्त तुम्ही मला सांगायचे आहेत. कोण सांगणार? तन्मय और अनिकेत, both of you will tell me.
अनिकेत माईक चालू कर आणि सांग मला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स. येस मॅम. हा वाच, इथून वाच. द फॉलोइंग आर The following are some of the main characteristics of animals. फर्स्ट कोणता आहे? ॲनिमल्स ब्रीथ. Animals breathe. आणि हे दोन? Animals move in order to get food or for other purposes. थर्ड Animals वन? Animals of some species lay eggs and their young ones are born out of eggs. Animals of some other species स्पीसीज. give birth to their young ones. ओके, माईक ऑफ करायचा आहे. तन्मय तू सुद्धा रीड करणार हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स. येस तन्मय, रीड दिस. The following are some of the main characteristics of animal. Breathe. ॲनिमल ब्रीथ. Animal breathe. Animal move in order to get food or for other purposes. Animal of the some special lay eggs and their young ones are born out of eggs. Animal of some other special give birth of to their youngest ones. यंग वन्स. ओके. Ones. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अरेंज द इव्हेंट गिवन बिलो इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे ज्या प्रकारे, आता बघा आपला क्लास चालू झाला त्या अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं, आता क्लास चालू व्हायच्या आधी रेकॉर्डिंग चालू होईल. रेकॉर्डिंग चालू झाल्यावर तुम्ही प्रेझेंटी लावली. प्रेझेंटी लावल्यावर मी सगळ्यांना शिकवायची सुरुवात केली. बरोबर, ही काय झाली क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. असं झालं का की मी पहिले शिकवायची सुरुवात केली, मग क्लास चालू झाला आणि तुम्ही नंतर प्रेझेंटी लावली? नाही, आपण एकदम असेंडिंग ऑर्डरने गेलो की नाही. तसंच पृथ्वी ज्या घटना अगोदर झाल्या आहेत त्या अगोदर लिहायच्या आणि ज्या नंतर झाल्या त्या नंतर लिहायचं. जसं वॉटर बॉडीज appeared on the earth surface, the sun and the planet revolving around it were created, protozoa appeared in water, an enormous cloud of hot gases and dust was formed in space. ओके, सांगा मला कोणती गोष्ट पहिले होणार. मी मराठीमध्ये सुद्धा अर्थ समजवते बघा. पहिली घटना इथे दिलेली आहे, वॉटर बॉडीज appeared on the earth surface. डायरेक्टली पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी निर्माण झालं. दुसरं दिलेलं आहे, द सन अँड द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड इट वेर क्रिएटेड. सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे जे प्लॅनेट्स आहेत ते तयार झाले. थर्ड इज प्रोटोझोआ appeared in water. प्रोटोझोआ पाण्यामध्ये जन्माला आले. आणि fourth is an enormous cloud of hot gases and dust was formed in space. स्पेस मध्ये अवकाशात एक मोठा ढग ज्याच्यामध्ये गरम गरम गॅसेस आणि डस्ट होती, धुळीचे कण होते, तो बनला. आता सांगा मला काय होणार याच्यात. पहिली कुठली घटना झाली? पहिलं काय झालं ह्याच्यातून एबीसीडी मधून? फर्स्ट काय झालं सांगा लवकर. खूप सिंपल आहे. नो, ए कसं फर्स्ट होणार? डी फर्स्ट झालं बघा. अन इनॉर्मस क्लाउड ऑफ, पहिले पृथ्वीची निर्मिती व्हायच्या अगोदर काय झालं, एक ढग आला ना ज्याच्यात हॉट गॅसेस होते आणि डस्ट होतं. ओके, आणि तो विखुरला गेला. त्याच्यानंतर काय झालं मग? डी नंतर काय येणार? बी. ओके, बी. डी नंतर येणार बी म्हणजे काय? द सन अँड द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड इट वेर क्रिएटेड. म्हणजे त्या क्लाउडचं डिस्ट्रीब्युशन झालं, डिवाइड झाला तो, आणि सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या वेगवेगळ्या प्लॅनेट्सची निर्मिती झाली. नंतर काय झालं?
डी, बी नंतर येस, ए, वॉटर बॉडीज appeared on earth surface. ओके, काय झालं, सन अँड प्लॅनेट निर्माण झाले, त्यानंतर पृथ्वी थंड झाली आणि हळूहळू तिच्यावर पाण्याचे साठे निर्माण झाले. आणि फोर्थ म्हणजे प्रोटोझोआ appeared in water. ओके, मग त्या प्रोटोझोआंची एकपेशीय सजीवांची पाण्यामध्ये निर्मिती झाली. चला क्वेश्चन नंबर 2 मधला बी आणि क्वेश्चन नंबर 4 लिहून काढायचा आहे, 5th स्टँडर्ड. आणि ही ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही घरी करणार. इथे प्लॅनेटचे नेम दिलेले आहेत या स्क्वेअर मध्ये. चला त्या अगोदर क्वेश्चन नंबर 2 मधला बी, 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल, आणि क्वेश्चन नंबर 4 लिहून काढायचा आहे. चला सुरुवात करा. येस, नाव वी विल टेक द 6th स्टँडर्ड. 6th स्टँडर्ड वाले स्टुडंट्स बघणार. आपण काय काय पाहिलं होतं एकदा परत क्विक रिव्ह्यू घेऊया. We have studied how the excavations found out Harappan civilization, right? हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला ते आपण पाहिलं. नंतर हडप्पा संस्कृतीशी रिलेटेड अजून काही संस्कृत्या होत्या ज्या ज्या ठिकाणी, त्या देखील मानवाने शोधून काढल्या. मग हडप्पा संस्कृतीची लोकांची घरे आणि नगराची रचना कशी होती ते आपण पाहिलं. भांडी कशी होती, मुद्रा कशा होत्या ते पाहिलं. देन वी हॅव स्टडीड द ग्रेट बाथ, मोहेंजोदडो इथे भेटलेलं सगळ्यात मोठं स्नानगृह, याबद्दल आपण शिकलो. ओके, आठवते तुम्हाला? आता आपण सुरुवात करणार आहोत लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन. ओके, बघा. The Harappan people practiced agriculture. The excavations at Kalibangan provides evidence of a plugged field. बघा, हडप्पा संस्कृतीची लोक शेती करत होते. हे कशामुळे समजलं? कारण कालिबंगन येथे जेव्हा एक्सकॅव्हेशन करण्यात आलं, उत्खनन करण्यात आलं, तेव्हा तिथे एका नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला. ओके, 6th स्टँडर्ड लक्ष देताय ना तुम्ही? येस, प्रमिता अँड अंतरा. ओके, लक्ष द्यायचं आहे नीट. The people there grew different crops, mainly wheat and barley. मग तिथली लोक, कालिबंगन येथील हडप्पा संस्कृतीची जी लोक राहत होती ती वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत असत. ओके, जसं व्हीट अँड बार्ली म्हणजे गहू आणि सातू, बार्ली म्हणजे सातू. In Rajasthan, barley was grown on a large scale, while in Gujarat it was ragi. बघा, राजस्थान मध्ये सातूचे पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जायचं, तर गुजरात मध्ये नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जायचं. It was peas, sesame and lentils, that is masoor, were also cultivated. मग वाटाणे, तीळ आणि मसूर या गोष्टींची सुद्धा, या पिकांची सुद्धा लागवड तिथे केली जायची. सॉरी मॅम. हा मॅम, प्लीज रिपीट. ओके, व्हॉट हॅपन? येस प्रमिता, व्हॉट हॅपन? ओके मॅम, मिडल मध्ये साऊंड ब्रेक झालेला, म्हणून रिपीट करा ना. ओके ओके. नाव माय व्हॉइस इज क्लिअर? इज माय व्हॉइस क्लिअर नाव? येस येस. ऑर नो प्लीज. ओके ओके, बघा आपण बघतोय हडप्पा संस्कृतीतील लोकांचं लोकजीवन, लाईफ इन दी हडप्पा सिव्हिलायझेशन. ओके, द हडप्पन पीपल प्रॅक्टिस ऍग्रिकल्चर. हडप्पा संस्कृतीचे लोक हे मुख्यतः शेती करत होते. ते लोक आपल्याला कशामुळे कळलं? द एक्सकॅव्हेशन ॲट कालिबंगन प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ अ फील्ड. कारण हे आपल्याला कशामुळे कळलं की हडप्पा संस्कृतीचे लोक हे शेती करत होते? कारण कलिबंगन येथे जेव्हा उत्खनन करण्यात आलं तेव्हा तिथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला. ओके, द पीपल देअर ग्रीव डिफरंट क्रॉप्स. मग तिथली लोके वेगवेगळ्या प्रकारची पिकं घ्यायची, मेनली व्हीट अँड बार्ली, त्यामध्ये गहू आणि सातू म्हणजे बार्ली
पिकांचा मुख्य समावेश व्हायचा. ओके. In Rajasthan, barley was grown on a large scale, while in Gujarat it was ragi. मग राजस्थान मध्ये सातूच्या पिकाची जास्त लागवड केली जायची आणि गुजरात मध्ये रागी म्हणजे नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जायचं. ओके. त्याबरोबरच पीज, सेसमे अँड लेंटिल्स वेर अल्सो कल्टिवेटेड. म्हणजे त्याबरोबरच वाटाणे, तीळ, मसूर याची ही देखील पिकं घेतली जात असत. द हरप्पन पीपल वेर अल्सो फॅमिलियर विथ कॉटन. मग हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापसाची सुद्धा माहिती होती. त्यांनी कापसाचे प्लांटिंग सुद्धा केलं होतं. कापसाची पिके सुद्धा त्यांनी घेतली होती. ओके. हा पॅराग्राफ समजलाय का तुम्हाला? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? ओके. ओके. The statues, the pictures on the seals, and the remains of cloth found in the excavations indicate that the Harappan people used to weave cloth. बघा, उत्खननात काही पुतळे मिळाले आहेत किंवा मुद्रांवर देखील जी चित्रे काढलेली आहेत आणि तसंच कापडाचे अवशेष देखील उत्खननात मिळाले आहेत. या पुराव्यांवरून असं सिद्ध होतं की हडप्पा संस्कृतीची लोक कापड विणत असावीत, कापड बनवत असावीत. The dress of both men and women consisted of knee-length cloth and an upper garment. मग दोन्ही स्त्री पुरुष यांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि अप्पर गारमेंट म्हणजे उपरणे याचा समावेश होता. ओके. बघा, इथे एक हडप्पा संस्कृतीत मिळालेला एका कलेचा नमुना आहे आणि त्या पुतळ्याचे कपडे कशा प्रकारे आहेत ते तुम्ही पाहू शकता. ओके. तसेच कपडे स्त्री पुरुष दोघेही परिधान करत असत. Many types of ornaments have been found in excavations. मग ह्या उत्खननात वेगवेगळ्या प्रकारचे दागिने देखील सापडले होते. They are made of gold, copper, precious stones as well as also shells, cowries, seeds, etc. बघा, हे दागिने भेटलेले ते कशाने बनवलेले होते? सोने, तांबे, रत्ने, तसंच शिंपले, कवड्या, पिया इत्यादी मटेरियलचे ते बनवलेले होते. Men and women both use multi-strand necklaces, rings, armlets and waistband. बघा, त्या काळातली लोक अनेक पदरी माळा, अंगठ्या, कंबरपट्टा, बाजूबंद हे अलंकार घालत असत. वुमन वोर बँगल्स राईट अप टू देअर अप्पर आर्म. स्त्रिया त्यांच्या दंडापर्यंत वरती बांगड्या भरत असत. ओके. बघा, इथे तुम्हाला दाखवलेले आहे ज्वेलरी दिसते. बघा, काही ज्वेलरी गोल्डनी बनवलेली आहे, काही तांब्याने, रत्ने, तसंच शिंपलं, कवड्या, बिया यांचा सुद्धा वापर केलेला आहे ज्वेलरी बनवण्यासाठी. ओके. हे आहे मल्टी लेयर्ड नेकलेस जे दोघे स्त्री पुरुष परिधान करत असत. A statue found at Harappan site present an excellent specimen of their art. बघा, हडप्पा संस्कृतीच्या उत्खननाच्या वेळी हडप्पाकालीन एक कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. जो पुतळा आहे हा. ओके. त्याच्याबद्दल काय सांगितलंय बघा. It shows the man's facial features very clearly. त्या पुतळ्यावर तुम्ही पाहू शकता की त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील हा एकदम स्पष्ट केलेला आहे. A cloak with a beautiful trefoil pattern is draped across his shoulder. इतकंच नाही तर त्याने खांद्यावरून जी शाल घेतलेली आहे त्या शालीवर त्रिदलाची नक्षी सुद्धा अत्यंत छान रीतीने त्यांनी दाखवलेली आहे. म्हणजे आर्ट मध्ये सुद्धा, कलेमध्ये सुद्धा हरप्पा संस्कृतीची लोक किंवा माणसे भरपूर अवगत झालेली होती. ओके. हॅव यू अंडरस्टूड दिस टॉपिक? लाईफस्टाईल, लाईफ इन हरप्पन सिव्हिलायझेशन. येस, अंडरस्टूड. लोकजीवन, हडप्पा संस्कृतीतील लोकांचे लोकजीवन हा टॉपिक समजलाय का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. प्रमिता आणि अंतरा. ओके, थँक्यू. आता ट्रेड म्हणजे व्यापार. ओके. बघा, द हरप्पन पीपल
Carried on trade within India as well as with countries outside. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात व्यापार करायचे, त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी सुद्धा ते व्यापार करत असत. The Indus Valley was known for its high quality cotton. मग सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस मिळत असे. This cotton was exported to other region like West Asia, Southern Europe and Egypt. मग हा अतिशय उत्तम दर्जाचा कापूस सिंधू नदीच्या खोऱ्यात घेतला जायचा, त्याचं पीक घेतलं जायचं. तो कापूस पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना निर्यात केला जायचा, पाठवला जायचा. कॉटन क्लॉथ टू वॉज एक्सपोर्टेड. मग सुती कापड, या कॉटन पासून बनवलेलं सुती कापड देखील निर्यात केलं जायचं. The traders of the Harappan civilization provided muslin cloth to Egypt. मग जे हडप्पा संस्कृतीतील जे ट्रेडर्स होते, व्यापारी होते, ते इजिप्त या देशाला मलमलीचं कापड देखील, मस्लिन क्लॉथ म्हणजे मलमलीचं कापड देखील पुरवत असत. सिल्वर, झिंक, gemstones, rubies, deodar wood were some of the items that were imported from Kashmir, South India, Iran, Afghanistan and Balochistan. मग जशी काही गोष्टींची निर्यात केली जायची तशा काही गोष्टी आयात देखील केल्या जायच्या, आणल्या देखील जायच्या. त्या कुठून कुठून? काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या देशांमधून काही चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड या वस्तू आणल्या जायच्या. ओके. ट्रेड वॉज कॅरीड ऑन बोथ बाय लँड रूट्स अँड सी रूट्स. मग व्यापार हा दोन्ही खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी मार्गाने व्हायचा. सम ऑफ द एक्सकॅव्हेटेड सील्स बेअर पिक्चर्स ऑफ शिप. ज्या काही उत्खननात मुद्रा सापडल्या आहेत त्यांच्यावर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. A huge dockyard has been discovered at Lothal. लोथल येथे प्रचंड मोठ्या आकाराची गोदी सापडली आहे, जिथे व्यापार करून आणलेला माल, व्यापारासाठी नेणारा माल तिथे साठवत असायचे किंवा तिथे उतरवला जायचा. The trade of Harappan civilization was carried on along the coastline of Arabian Sea. मग हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मोस्ट ऑफ द व्यापार हा अरबी समुद्राच्या किनाऱ्याशी चालत असायचा. बघा किती मोठी लोधी सापडलेली आहे, डॉकयार्ड आहे लोथल येथे. ओके, किती मोठा आहे बघा, जिथे सगळं सामान किंवा व्यापारी आपला माल उतरवत असायचे. आता एवढं छान आहे, सिव्हिलायझेशन छान आहे, त्यांनी नगर रचना मस्त केली होती, त्यांची घरे पण एकदम चांगल्या मटेरियलची, किंवा त्यांनी खूप डोकं लावून सगळं बनवलं होतं. पण मग या संस्कृतीचा नक्की ऱ्हास का झाला? कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या की ही संस्कृती डिक्लाइन झाली? एवढी छान कला येणारी, एवढी चांगल्या प्रकारे स्वतःच्या घराची बांधणी, नगराची रचना करणारी लोक का अस्तित्वात नाही? आता त्यांची कोणतीही पिढी का अस्तित्वात नाही? असं का झालं ते आपण बघूया. रिझन्स फॉर डिक्लाइन ऑफ द हडप्पन सिव्हिलायझेशन. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची काही कारणे. फ्रिक्वेंट फ्लड्स, invasion by foreign tribes, decline in trade were some of the reason for the decline of Harappan civilization. बघा, फ्रिक्वेंट फ्लड्स म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे महापूर. तुम्हाला माहितीच आहे, महापूर आला की सगळी वस्ती वाहून जाते, काहीही राहत नाही, बरोबर. तसंच इन्व्हॅजन बाय फॉरेन ट्राइब्स, बाहेरून आलेल्या ज्या काही टोळ्या होत्या त्या हडप्पा संस्कृतीतील लोकांवर आक्रमण करत असत. त्यामुळे काय झालं? डिक्लाइन इन ट्रेड, त्यांच्या व्यापारात सुद्धा घट होत गेली, आणि याच गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरल्या. Some regions became arid due to weakening of monsoon. काही ठिकाणी काय झालं? पाणी कमी होऊ लागलं, पाऊस कमी पडू लागला. ड्राइंग ऑफ रिव्हर बेसिन्स, नद्यांची पातळी कोरडी पडू लागली. अर्थक्वेक, भूकंप येऊ लागले. चेंजेस इन सी लेवल, समुद्राच्या पातळीत बदल झाला, एक्सेट्रा. People migrated to other places leading to the decline of city.
मग ह्या सगळ्या कारणांमुळे लोकांनी काय केलं, मोठ्या प्रमाणावर त्यांची जागा सोडून ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले, दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले. म्हणूनच हडप्पा संस्कृतीमध्ये शहरांचा ऱ्हास होत गेला. The Harappan civilization was a prosperous and flourishing urban civilization. It laid the foundation of the Indian civilization. बघा, हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती आणि तिच्यामुळेच भारतीय संस्कृतीचा पाया घातला गेला. ओके, समजलाय का लेसन? हियर वी हॅव कम्प्लीटेड युअर लेसन ऑल्सो. येस प्रमिता अँड अंतरा, हॅव यू अंडरस्टूड? छान प्रकारे समजला आहे का? आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया का आता? ओके, तन्मय and Aniket has completed. Okay. See, जे क्वेश्चन ऑलरेडी झालेले आहेत ते मी नाही घेणार आता. ओके ओके, चला सांगा मला, व्हॉट क्लॉथ डिड द हडप्पन ट्रेडर सप्लाय टू इजिप्त? हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला कोणते कापड पुरवत असत? दोन्ही सांगायचं आहे. अंतरा सुद्धा सांगणार आणि प्रमिता सुद्धा सांगणार. ओके, फर्स्ट प्रमिता, टेल मी इन इंग्लिश. मॅम परत सांगा ना क्वेश्चन. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? प्रमिता, यू कॅन आन्सर फर्स्ट इन इंग्लिश, नंतर अंतरा मराठीत सांगणार. ओके. The traders of the Harappan civilization provided Muslim cloth to Egypt. ओके, अंतरा तू सांग, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणतं कापड इजिप्तला पुरवत असत? हडप्पा संस्कृतीत लोक भारताच्या त्याचप्रमाणे भारत बाहेरील देशाची व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्या नाही नाही, फक्त एका वाक्यात आन्सर सांगायचं आहे. त्या कापडाचं नाव काय होतं जे ते इजिप्तला पुरवत असत? इजिप्तला कोणतं कापड पुरवायचे हडप्पा संस्कृतीतील लोक? मलमलीचे कापड. ओके. Okay. What stones was used to make the Harappan seals? हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी कोणता दगड वापरला जायचा? What stones, कोणत्या प्रकारची वापरली जायची हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा किंवा सील्स तयार करण्यासाठी? येस, आन्सर सर्च करा. मॅम मी परत लेफ्ट होऊन जॉईन हूँ. ओके, प्रमिता सांग. Yes, anyone, please tell me the answer. कोणत्या प्रकारच्या दगडांचा वापर करून? Yes, Ma'am, Pramita, you please. can tell. What type of seals, sorry, what stones was used to make the Harappan seals? हरप्पन संस्कृतीच्या मुद्रा बनवण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर केला जायचा? Yes, ma'am. Ma'am. Pramita, I think you have some network problem. I have told the question 3 times. Ma'am, now Yes, yes. steatite Steatite. was Okay. Okay, good.
स्टेटाईट नावाच्या दगडापासून सिल्क्स किंवा मुद्रा बनवल्या जायच्या. ओके, आता मी तुम्हाला काही प्रश्न लेसन मधून विचारणार आहे. ओके, okay. Explain the drainage system in Harappan Sanskriti. Explain the drainage system. Yes, ड्रेनेज सिस्टीम कशा प्रकारे होती? सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी कशा प्रकारे केली होती ते सांगायचं आहे. यू हॅव टू एक्सप्लेन द ड्रेनेज सिस्टीम. मॅम परत रिपीट क्वेश्चन. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीतील लोकांनी कशा प्रकारे केली होती ते सांगायचं आहे. Yes, Pramita, will you tell me the answer? There, there are there was an excellent drainage system in which baked earthen conduits were used. The streets had covered drains built with thin bricks. This drew great concern regarding public health. Good. Okay, what type of pictures were drawn on seals and pots at Harappan civilization? हडप्पा संस्कृतीतील मुद्रा आणि भांडी यावर कोणत्या प्रकारची चित्र कोरली गेली होती? येस, व्हॉट टाइप ऑफ ड्रॉविंग्स वर देअर? कोणत्या प्रकारची चित्र काढली होती? येस, अंतरा. यस टीचर. विविध आकाराची लाल रंगाचा पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी नाही आहेत. नाही नाही, मी चित्र कोणत्या प्रकारे चित्र कोणती काढली होती मुद्रा आणि भांडी यांच्यावर ते विचारलंय. Ma'am, can I answer? सारखे क्लिप. हा, सांग. एक शृंगासारखे क्लिप. कल्पित. कल्पित. ओके, आय विल टेल यू इन मराठी, प्रमिता विल टेल इन इंग्लिश. ओके, बघा, मुद्रांवर विविध प्रकारच्या प्राण्यांच्या आकृती कोरल्या गेलेल्या होत्या. त्यामध्ये म्हैस, बैल, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे अस्तित्वात असणारे प्राणी, तर एक शृंगासारखे कल्पित प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्याच्या आकृती देखील या मुद्रांवर वापरल्या गेलेल्या होत्या. ओके, नाउ प्रमिता, यू विल टेल मी इन इंग्लिश. They include pictures of real animals like bulls, buffaloes, oxen, elephants, rhinos, Rhinoceros. rhino- Rhinos. rhinos, tigers, etc., and also of imaginary ones like the unicorn. Human figures are also seen. Okay, good. Okay, what types of ornaments were found in excavation in Harappan civilization? हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणी उत्खननात कोणत्या प्रकारचे दागिने पाहायला मिळाले? What types of ornaments? Yes, Pramita. What materials they were made up of? आणि त्यांची नावं सांगायची आहेत. ते कोणत्या मटेरियलनी बनले होते आणि त्यांची नावं. कोणत्या प्रकारचे दागिने मिळाले? येस, Many, प्रमिता. येस.
Many types of ornaments have been found in excavation. They are made of gold, copper, precious stone, as also shells, cowries, seeds, etc. Men and women both use a multi-strand necklace, rings, armlets, and wristband and bangles. ओके गुड. अंतरा तू सांग. विविध प्रकारचे दागिने दुकानात सापडलेले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कडव्या बिया इत्यादीचे होते. आणि ते कोणकोणते होते दागिने, त्यांची नावं सांग. अनेक पदरी, माला, अंगठ्या, अंगड्या, बाजूबंद, कपरपट्ट्या हे खास ओके हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया गळ्यात बांगड्या घालतात. ओके. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत असत. ओके. सो तुम्हाला लेसन समजला असेल तर जे क्वेश्चन लिहायचे राहिलेत ते सुरुवात करा लिहायला. 6th स्टँडर्ड आय थिंक तुमचा फक्त क्वेश्चन नंबर 1 मधला 3rd क्वेश्चन राहिलाय बरोबर. त्या अगोदरचे आपण लिहिलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला विचारलेले आहेत. होप यू हॅव रिटन देम. येस येस प्रमिता. मॅम 2 क्वेश्चन ना की 1? 2 questions you have written, right? Question number 1, 1 Yes. and 2 you have written. Okay. So third you have to write. आणि जो 5वा तुम्हाला दिलाय ना त्यामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला स्वतः एक एक वाक्याची उत्तरं असणारे प्रश्न बनवायचे आहेत. तसे प्रश्न मी तुम्हाला पाठवून देईन. ओके. मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहून पाठवून देईन ते प्रश्न आणि तुम्ही नंतर ते मला दाखवायचे आहेत लिहून. ओके. ओके. 5th स्टँडर्ड स्टुडंट्स हॅव लेफ्ट. लिहायचा. काय झालं प्रमिता? आता कोणता क्वेश्चन लिहायचा? आता क्वेश्चन नंबर 1 मधला 3rd कोणत्या प्रकारचं कापड क्लॉथ इजिप्तला पुरवलं जायचं ते त्याचा आन्सर लिहायचा. ओके. Yes, Pramita, after completing, you will show me a book and then you can left, okay? First you have to show me your book and then you can left. Yes. कारण कोणीच नाहीये आता क्लासमध्ये. यू आर द ओनली वन देअर. आणि आपला लेसन पण कंप्लीट झाला आहे. तुम्हाला बुक दाखवणार आणि तू लेफ्ट होऊ शकतेस. ओके.
Okay, Pramita, you can show me your book. Yes, Pramita, are you showing? I can't see it. Okay. I think something wrong with your network also, right? Okay. So as you have completed, you can leave the class. Bye bye. I will post a homework. Okay. जे काही क्वेश्चन्स आहेत वन आन्सर वाले, I will make them and post it. Okay. Bye bye. Yes, you all can leave the class now. Yes, welcome dear. Bye bye. बाय टीचर. Bye. तर पण अजून वेळच नाही आलाय. अजून मी किती उशीर होती, तुम्ही 15 मिनिटं झाले, 15-20 मिनिटं राहिलेले फक्त, बाकीचे स्टुडंट्स, एकटी प्रमिता होती, तुम्ही सगळे लेफ्ट झालेले. मी काय अरे करणार एवढा वेळ. आता लिव्ह लाईव्ह करायचा आहे केलेला क्लास. आणि व्हॉट्सअप. ओके ओके, आता लिव्ह करू शकता ओके. तुम्ही. येस, अंतरा क्लास लिव्ह करायचा आहे बेटा.